दरम्यान शिंदेंच्या दिल्लीवारीवरनं रोहित पवारांनी सुद्धा मोठा दावा केलाय। शिंदेंच्या कुटुंबियांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे आणि या संदर्भात कुरघोड्या होत आहेत म्हणून शिंदे दिल्लीला गेल्याचं रोहित पवार म्हणाले। तसंच महापालिका निवडणुकीतली जागा वाटप यामध्ये भाजप आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी शिंदेंना नोटिसा पाठवत आहेत का असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय। नोटीस मागे घेण्याच्या मोबदल्यात पालिका निवडणुकीत तडजोड करण्यासाठी शिंदेंवरती दबावाचं राजकारण सुरू असल्याचं रोहित पवारांनी बोलून दाखवलं। तसंच शिंदेंना नोटीस मात्र अजितदादांच्या नेत्यांना का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या काही नेत्यांवर आणि कदाचित त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा इन्कम टॅक्सली काही नोटिसेस पाठवलेल्या आहेत। कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटत असेल की आतल्या आत काही कुरघोड्या होत आहेत का आणि त्याची स्पष्टता घेण्यासाठी कदाचित दिल्लीला एकनाथ शिंदे साहेब गेले असावेत। दादांच्या पक्षाच्या नेत्यांकडे इन्कम टॅक्सच्या नोटिसेस जात नाही पण एकनाथ शिंदे साहेबांकडे जातात, हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करण्यासारखं आहे। कदाचित मुंबईचं इलेक्शन नाही तर एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय असं कुठेतरी चित्र आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागलेलं आहे।